हाय फ्रेंड्स, आज आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडचे महत्त्वाचे MCQ बघणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेसाठी कामा पडतील। यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲड केलेले आहे, हे तुम्ही रिवाइज करून घेणे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे की प्रकाशित प्रवाहाचे एकक काय आहे। पर्याय आहेत अ कॅन्डेला, ब लुमेन्स पर मीटर स्क्वेअर, क लुमेन आणि ड आहे लक्स। तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे लुमेन्स। आपलं उत्तर काय आहे लुमेन्स, जे की पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे। प्रकाशित प्रवाह म्हणजे काय, एक तुमची जर हे कॅन्डल असणार तर या कॅन्डलचं जे काही लाईट एनर्जी ही जी काही बाहेर पडत आहे तर याचा प्रवाह आपण कशामध्ये मोजतो, तर प्रकाशित प्रवाह, जो की तो लुमेनमध्ये मोजला जातो। पुढचा प्रश्न असा होता की 3 फेज सर्किटमध्ये फेज डिस्प्लेसमेंट काय आहे। पर्याय दिलेले आहेत अ 360 डिग्री, ब 90 डिग्री, क 120 डिग्री आणि ड आहे 180 डिग्री। आता फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय, तर आपले फेज जे आहेत हे 3 फेज, जे की आर, वाय आणि बी। तर यामध्ये ही जी काही फेज डिस्प्लेसमेंट आहे ही आहे आपली 120 डिग्री, सर्वांची एकसारखी आहे। तर आपलं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक क। हा झाला आपला आर वाय बी, हा आपला फेज सिक्वेन्स आहे। याला मोजण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी आपण काय करतो, फेज सिक्वेन्स मीटरचा वापर करतो। तर यामध्ये तुम्हाला आर आणि वाय मध्ये जे काही डिस्प्लेसमेंट आहे ती किती आहे, 120 डिग्रीची। नंतर वाय बी मध्ये सुद्धा 120 डिग्रीची। पुढचा प्रश्न असा होता की कोणत्या उपकरणात एअर कॅपॅसिटर वापरले जातात। तर एअर कॅपॅसिटर कुठं वापरले जातात, त्यासाठी पर्याय दिलेले आहेत अ टीव्ही ट्यूनर, ब ऑसिलेटर, क रेडिओ रिसिव्हर आणि ड आहे लाऊडस्पीकर। तर आपलं या प्रश्नाचं उत्तर काय, रेडिओ रिसिव्हर। कॅपॅसिटरचा सिम्बॉल सगळ्यांना माहीतच असणार। दुसरा एक सिम्बॉल येणार, तर हा झाला आपला व्हेरिएबल कॅपॅसिटरचा। याचं युनिट काय आहे, तर युनिट आहे आपलं फॅरड, जे तुम्हाला कॅपॅसिटरवर मायक्रो फॅरड किंवा मिली फॅरड हे असे दिसते। पुढचा प्रश्न आहे सिस्टीम अर्थिंग कुठे केले जाते। याचा पर्याय काय आहे अ इलेक्ट्रोप्लेटिंग इन्स्टॉलेशन, ब जनरेटिंग स्टेशन, क घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशन आणि ड लघु औद्योगिक इन्स्टॉलेशन। आता अर्थिंग सर्वांना माहीतच आहे, ते की आपण सुरक्षेसाठी करत असतो। तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, जनरेटिंग स्टेशनला सिस्टीम अर्थिंग केलं जाते। दुसरं असतं इक्विपमेंट अर्थिंग, जे की आपण इक्विपमेंटला करतो, जसं की कूलर, मोटर वगैरे यासाठी। तर याचा उपयोग आपल्याला शॉक लागण्यापासून वाचण्यासाठी केला जातो, म्हणजे सेफ्टी फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक। अर्थिंगचा सिम्बॉल सर्वांना माहीतच असणार, हा आपला अर्थिंगचा सिम्बॉल असतो। पुढचा प्रश्न असा होता की मेगर कोणती चाचणी घेतो किंवा मेगरचा उपयोग कोणत्या टेस्टसाठी केला जातो। तर त्याचे पर्याय आहेत अ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट, ब अर्थ कंडक्टर कंटिन्युटी टेस्ट, क अर्थ इलेक्ट्रोड रेजिस्टन्स टेस्ट आणि ड आहे पोलॅरिटी टेस्ट। तर यामध्ये जे काही उत्तर आहे आपलं पहिलं, पर्याय क्रमांक अ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट। मेगरचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट। जसं एक वायर आहे, हा कंडक्टर असणार, इन्सुलेशन असणार हे। तर यामधलं जे काही इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे ते मोजण्यासाठी आपण मेगरचा उपयोग करतो। केबलचं इन्सुलेशन किंवा मोटरचं वगैरे, ट्रान्सफॉर्मर, ह्या सर्व गोष्टींचा आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी मेगरचा उपयोग घेतो। हे जनरली आपल्याला मेगा ओहममध्ये असतं, मेगा ओहम। पुढचा प्रश्न असा आहे आपला की सायनोसायडल AC साठी फॉर्म फॅक्टर काय आहे किंवा काय असतो, त्याची व्हॅल्यू काय आहे। तर पर्याय दिलेले आहेत अ 1.11, ब 4.44, क आहे 1 आणि ब आहे 2.22। आता सर्वात आधी आपल्याला माहीत पाहिजे की फॉर्म फॅक्टर काय आहे। तर फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला असतो आपला KF इज इक्वल टू RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू। आता आपल्याला RMS व्हॅल्यू कशी काढायची वगैरे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इथं सांगतो मी तुम्हाला। आपण काय करतोय, 0.707ला
मॅक्झिमम जी काही व्हॅल्यू असणार करंट किंवा व्होल्टेजची त्याने मल्टिप्लाय करतो. जर आपल्याला करंटच्या व्हॅल्यू वापरायचे असले तर आपण इथं काय करणार, IM वापरणार. पण आता आपण इथं काय करत आहे, व्होल्टेज वापरत आहे. मग व्होल्टेजच्या व्हॅल्यूसाठी आपण RMS व्हॅल्यूसाठी काय करणार आहे, 0.707 या दोघांचा गुणाकार करणार आहे. दुसरं जर आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय करणार, 0.637 चा गुणाकार VMला करणार आहे. म्हणजे आपल्याला काय भेटणार, ॲव्हरेज व्हॅल्यू. आता हे जर भागाकार हा सॉल्व केला तर आपल्याला काय येणार, VM कट होणार आणि या दोघांचा ॲन्सर काय भेटणार, 1.11. तर या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. आता हे सर्व जी काही व्हॅल्यू आहे 1.11 ही कशासाठी, तर सायनोसॉइडलसाठी. प्रत्येक वेव्हफॉर्मसाठी ही वेगळी असणार. फॉर्म फॅक्टरचा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, हा तुम्हाला MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. तसेच RMS व्हॅल्यू कशा काढायच्या, ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची, तर हे सूत्र यायचे. तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यूला 0.707ने जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटणार, RMS व्हॅल्यू. जर तुम्ही 0.637 याचा गुणाकार जर तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यूसोबत केला तर तुम्हाला काय भेटणार, ॲव्हरेज व्हॅल्यू. पुढचा प्रश्न असा आहे की फ्यूज कोणत्या प्रकारच्या ॲक्सेसरीजमध्ये येतात. पर्याय दिलेले आहेत, सुरक्षा उपकरणे, होल्डिंग उपकरणे, आउटलेट उपकरणे आणि आहे नियंत्रण उपकरणे. तर फ्यूज सर्वांना माहीत आहे की फ्यूजचा आपला सिम्बॉल काय असतो, ठीक आहे, हा असा सिम्बॉल असतो. जनरली काही ठिकाणी डायरेक्टली हा असा पण काढला जातो फ्यूजचा सिम्बॉल. तर फ्यूज आपला कोणत्या ॲक्सेसरीमध्ये येतो, तर सुरक्षा उपकरण म्हणून याचा वापर केला जातो. याचं काम काय असते, कोणत्या ॲक्सेसरीजमध्ये येणार, तर सुरक्षा उपकरणमध्ये येणार. फ्यूजचं आपण सिलेक्शन कोण्या गोष्टीवर करतो, एक पहिलं म्हणजे करंट रेटिंगवर, दुसरं व्होल्टेज रेटिंगसुद्धा चेक करतो आणि त्या रेटिंगनुसार आपण प्रॉपर फ्यूज निवडतो, ज्यामुळे आपल्याला सर्किटमध्ये प्रोटेक्शन भेटणार. पुढचा प्रश्न असा होता की सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे. प्रश्न सिंपलमध्ये आहे की सिरीज सर्किट तुम्ही कोण्या ठिकाणी वापरता. पर्याय दिलेले आहेत, सर्किटमध्ये फ्यूज, ॲमीटर शंट, ॲमीटरमध्ये शंट रजिस्टर, व्होल्टमीटर कनेक्शन आणि घरामध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन. आता आपल्याकडे काय आहे, दोन प्रकारचे कनेक्शन असतात. एक असतं आपलं सिरीज, आणि दुसरं काय आपलं पॅरलल, ज्याला की आपण काय म्हणतो, समांतर कनेक्शन. तर पर्यायामध्ये जे काही दिलेले आहे, आता शंट म्हणजे सुद्धा काय होतं, समांतर, तर हे आपला आन्सर नसणार. व्होल्टमीटर कनेक्शन आपण काय करतो, समांतरमध्ये करतो. व्होल्टमीटर आपलं लागलेलं कसं असतं, दोन टर्मिनलच्या मधामध्ये आपण व्होल्टमीटर लावतो, ठीक आहे. नंतर घरामध्ये इलेक्ट्रिक लॅम्प, जी घरातील वायरिंग असते ती आपली सुद्धा काय असते, समांतर असते. तर आपल्याकडे एकच पर्याय उरला, पर्याय क्रमांक सर्किटमध्ये फ्यूज. आता तो कसा लावतो, जर आपली ही वायर आहे, हे आपलं प्लस किंवा फेज असणार आपलं, त्याच्यामध्ये आपण हा फ्यूज, इथं आपलं बटन असणार, या बटनामधून आपला इकडे लोड आणि हा रिटर्न निगेटिव्ह टर्मिनल किंवा न्यूट्रल असणार. हा आपला लॅम्प झाला, हे याचं बटन झालं स्विच, हा आपला फ्यूज झाला. तर आता आपण फ्यूज जो लावलेला आहे तो कशामध्ये आहे, तर सिरीजमध्ये आहे. तर सिरीज सर्किटचा वापर आपण कशासाठी करतोय, फ्यूजसाठी करतोय. फ्यूजचा वापर आपण कनेक्शन जर करायचं म्हटलं तर आपण सर्किटमध्ये काय करणार, सरळ एक सर्किट काढलं आहे असं आपण, हा लॅम्प लावला आहे, हा निगेटिव्ह किंवा न्यूट्रल पॉईंट, हा फेज किंवा प्लस पॉईंट, याच्यामध्ये आपण काय करणार, फ्यूज, आणि हे आपलं स्विच झालं, हा झाला फ्यूज. तर सर्किटमध्ये या प्रकारे आपण सिरीज सर्किटचा वापर करतो सर्किटमध्ये फ्यूज लावण्यासाठी. म्हणून आपलं उत्तर काय असणार, सर्किटमध्ये फ्यूज. जर इथं पॅरलल सर्किटचा वापर असतं तर दिलेले 3 ऑप्शन जे काय ते आपले करेक्ट असते. तर त्यामुळे दोन्ही कनेक्शन समजून घेणे. सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किटचा किंवा ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट हे सर्व प्रकारचे जे काही सर्किट आहे याबद्दल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर अवेलेबल दिसेल, तो तुम्ही बघून घ्याल. पुढचा प्रश्न असा आहे की फेज सिक्वेन्स मीटरचा उद्देश काय आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर मी मागच्या एका क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, जर लक्षात असेल तर. याचे पर्याय काय आहे? 3 फेज मोटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी, तर यासाठी आपण वापरत नाही. ब आहे 3 फेजचा चुकीचा फेजक्रम दर्शवण्यासाठी. क आहे 3 फेज सिस्टमचा योग्य फेजक्रम सुनिश्चित करण्यासाठी. आणि ड आहे शॉर्ट सर्किट फॉल्टपासून मोटरचे संरक्षण करण्यासाठी. तर आता यासाठी तर आपण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस वापरणार. 3 फेजचा स्पीड कंट्रोल करणार नाही या मीटरमुळे. तर आपण कशासाठी वापरणार आहे? पर्याय क्रमांक क, 3 फेज सिस्टमचा योग्य फेजक्रम. आता फेजक्रम काय असतो? सिक्वेन्स आपला RYB, ज्यामुळे आपली मोटर काय फिरणार? घड्याळाच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज फिरणार. तर तो योग्य क्रम सुनिश्चित करण्यासाठी फेज सिक्वेन्स मीटरचा आपण वापर करतो. पुढचा प्रश्न असा आहे, दशांश 0.0000359 अपूर्णांकात रूपांतर करायचे असल्यास खालच्यापैकी कोणतं कॅल्क्युलेशन वापरतो आपण? तर पर्याय दिलेला आहे. अ 359 भागेला 10,000, 359 भागेला 1000, 359 भागेला 1,00,000 आणि 359 भागेला 10,00,000. तर आपण जेव्हा अपूर्णांकात रूपांतर करतो, जनरली जर आपण कोणत्याही संख्येला 10ने डिवाईड केलं तर आपल्याला आन्सर काय येणार? पॉईंटमध्ये येणार. म्हणजे कोणत्याही संख्येला, म्हणजे दिलेली ही संख्या जो 1 आहे, 1ला जर 10ने डिवाईड केलं तर आपल्याला 0.1, 1ला जर 100ने डिवाईड केलं तर आपल्याला काय भेटणार? 0.01. म्हणजे आपला जो डेसिमल पॉईंट आहे त्याच्यानंतर जेवढे 0 आहेत तेवढे अंक असणार आहे. ते दिलेल्या ऑप्शनमध्ये आपण एक एक ट्राय करणार आहे. आता आपण जर ब ऑप्शन घेतला आहे तर आपल्याला काय? 359 भागेला 1000, म्हणजे आपल्याला डॉट नंतर किती अंक असणार आपले? तर 3च असणार. म्हणून हे काय येणार? 359. पण आपल्याला जे प्रश्नात आहे तर डॉट नंतर म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर किती अंक आहे आपले? 6. तर या ठिकाणी जे ड ऑप्शन आहे हे आपल्यासाठी करेक्ट राहणार आहे. 359 भागेला 10,00,000 हे काय आपलं करेक्ट उत्तर आहे. याचं उत्तर काय येणार आपल्याला? 0.00359. आपलं उत्तर काय असणार? 359 भागेला 10,00,000. तुम्ही अशा प्रकारे प्रश्न सॉल्व करून बघा, याची प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला एक्झामसाठी कामा पडतीलच. पुढचा प्रश्न, मूलभूत एकके कोणती आहेत? मूलभूत एकके कोणती आहेत यासाठी पर्याय काय दिलेले आहेत? अ लांबी, वस्तुमान, आकारमान. ब लांबी, वस्तुमान, क्षेत्रफळ. क लांबी, दाब, आकारमान. ड लांबी, वस्तुमान, वेळ. तर यामध्ये जी मूलभूत, ज्याला की आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो, तर हे आपल्याकडे किती प्रकारचे असतात? तर 7 प्रकारचे फंडामेंटल एकके असतात. ठीक आहे. तर त्यामध्ये आपलं काय येतं? लांबी येते, वस्तुमान येते आणि वेळ येते. आता लांबी सर्वांना माहीत आहे, जे की आपण लेंथ म्हणून ओळखतो. नंतर दुसरं काय? वस्तुमान, ज्याला की आपण मास म्हणतो. आणि वेळ सर्वांना माहीत आहे, टाईम. यासोबतच तुम्हाला जे काही 7 आहेत ते वेगवेगळे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडवर दाखवणारच आहे. यामध्ये तुमचं काय काय येणार आहे? टेम्परेचर येणार आहे. नंतर दुसरं अजून काय येणार आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स येणार आहे. नंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे 7 प्रकारचे मूलभूत एककं येतात. आता ऑप्शनमध्ये तुम्ही लांबी, लेंथ माहीत आहे, वस्तुमान, मास, आकारमान, व्हॅल्यूम, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. आपले जे 7 प्रकारचे जे काही फंडामेंटल युनिट आहे तर तुम्हाला यांचं युनिट वगैरे सर्व माहिती पाहिजे. MCQमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की वस्तुमानासाठी खालीलपैकी कोणते एकक आहे? तर तुम्हाला माहीत पाहिजे की वस्तुमान म्हणजे मास झालं, तर माससाठी किलोग्राम, kg. ठीक आहे. पहिलं काय आपलं? पहिलं येणार याच्यामध्ये लांबी. लांबीला आपण काय म्हणतो? लेंथ, म्हणजे मीटर, जे की यमने दाखवतो. दुसरं वस्तुमान. वस्तुमानासाठी काय? तर किलोग्राम, kg, म्हणजे मास आपलं. वेळ आपण काय? टाईम कशामध्ये मोजली जाते? तर सेकंदमध्ये मोजली जाते. दुसरं 4 नंबर येणार विद्युत प्रवाह. हे तर सर्वांना माहीतच आहे की ॲम्पियरमध्ये मोजला जातो, एने दाखवला जातो. टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मोजतो फंडामेंटल युनिटनुसार. ठीक आहे. दुसरं काय? पदार्थाच्या प्रमाणासाठी, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे एखादा पदार्थ किती अमाऊंटमध्ये आहे तर ते आपण मोलने मोजतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हा कन्फ्युजिंग असू शकतो, नवीन आहे. दुसरं काय? प्रकाशाच्या तीव्रतेसाठी कॅन्डेला दाखवल्या कशाने जाते? CDने. तर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी आपण काय वापरतो? तर कॅन्डेला कशाने दाखवला जातो? CD. ठीक आहे. तर हे सर्व तुमचे 7 मूलभूत एककं झाले. हे तुमचे लक्षात असू द्या, नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न असा होता की उष्णतेचा
SI एकक काय आहे? पर्याय आहेत अ कॅलरी, ब सेंटीग्रेड उष्णता एकक, क जूल, ड ब्रिटिश थर्मल एकक. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता जूल उष्णता, आता जूल आपलं दुसरं एकक काय एनर्जीचं आहे. एनर्जी आपण कशामध्ये मोजतो तर जूलमध्ये मोजतो, जे की जेने दर्शवले जाते. तर इथं उष्णतेचं एकक विचारलेलं आहे. उष्णता एक काय आहे तर ऊर्जेचाच फॉर्म आहे, त्यामुळे आपलं एकक काय असणार आहे जूल असणार आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, एनर्जी जूलमध्ये मोजल्या जाते. जूल आणि कॅलरीजचं कन्व्हर्जन वगैरे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते एक वेळेस तुम्ही बघून घेसाल. पुढचा प्रश्न आपला काय आहे तर 0.01चा वर्ग किती? पर्याय दिलेले आहेत अ 0.0001, ब 0.001, क 0.001. आता इथं काय झालं आहे टायपिंग मिस्टेक झालं आहे थोडं. ड 0.0001. दिलेल्या ऑप्शनपैकी आपला वर्ग काय असणार आहे? आता वर्ग म्हणजे काय स्क्वेअर काढणं. स्क्वेअर कसा काढतो? ज्या संख्येने त्याच संख्येला गुणाकार करणं. जसं 2चा वर्ग किती असतो आपला? 2चा वर्ग येतो 4. तर आपण काय करणार 2 गुणिले 2 म्हणजे 4 भेटणार. तसं आपण इथं काय करणार आहे 0.01. आता 0.01 ही व्हॅल्यू कशावरून आणली तर आपण 1 भागेला, आता पॉईंट नंतर 2 डिजिट आहे त्यामुळे आपण काय करणार आहे 100ने याचा भागाकार करणार आहे. तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटणार आहे. तर आपण काय करणार आहे सेम व्हॅल्यूचं गुणाकार करणार आहे. 1 भागेला 100 गुणेला डबल 1 भागेला 100. तर ॲन्सरमध्ये आपल्याला काय भेटणार आहे 1 भागेला 10,000. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार, याचं उत्तर काय येणार आहे तर 0 पॉईंट नंतर 4 संख्या. तर पॉईंट नंतर 4 संख्या म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे आपलं उत्तर असणार आहे. 0.001 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे.